आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 इयत्ता 7वी विषय मराठी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तर चला मग प्रश्न पहिला अ, खालील जोड्या जुळवा। 1. पाश सोडणे, उत्तर आहे बंधनातून मुक्त होणे। 2. हेका धरणे, उत्तर आहे हट्ट करणे। 3. खो देणे, उत्तर आहे नकार देणे। ब आकडा अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द लिहा। 1. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, उत्तर आहे आकाश। 2. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे, उत्तर आहे मयूर। त्यानंतर क आकडा इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी शब्द लिहा। 1. ऑफिस, ऑफिसला मराठीतून म्हणतात कार्यालय। 2. ऑपरेशन, ऑपरेशनला मराठीतून म्हणतात शस्त्रक्रिया। ड आकडा विरुद्ध अर्थी शब्द लिहा। 1. अपमान विरुद्ध मान। 2. निष्पाप विरुद्ध पापी। ई आकडा एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला आहे, त्याचा अर्थ लिहा। 1. नाव चालवणाऱ्या नावाड्याचे नाव काय? तर इथे पहिल्या नावाचा अर्थ आहे जहाज आणि दुसरा नावाचा अर्थ आहे व्यक्तीला ठेवलेले नाव। तर दुसरा प्रश्न मान झुकून थोरा मोठ्यांना मान द्यावा। तर पहिल्या मानचा अर्थ आहे शरीराचा अवयव, आपली मान डोक्याखाली। तर दुसरा मानचा अर्थ आहे आदर। तर पुढचा प्रश्न आहे दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 1. बाबांनी सुधीरला कवितेची पुस्तके का आणून दिली? उत्तर आहे पद्यातील संभाषण म्हणजे कविता नाही तर खरी कविता वेगळीच असते, हे सुधीरला समजण्यासाठी पुस्तके आणून दिली। 2. कवीने देशासाठी प्राणार्पण केलेल्या सैनिकाला अनामवीर का म्हटले आहे? उत्तर आहे कारण कोणी स्तंभ बांधला नाही, कोणी वाद पेटवली नाही, कोणी रियासतीवर नाव नोंदवले नाही, कोणी यशोगान गायले नाही। 3. लेखकाने बाली बेटाला कशाची उपमा दिली आहे? उत्तर आहे लेखकाने बाली बेटाला रत्नजडित कंठ्यातील कंठमणी अशी उपमा दिलेली आहे। प्रश्न दुसरा, खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा। 1. चौघडा, लग्न समारंभात चौघडा वाजविण्याची प्रथा आहे। 2. अनाथ, सरपंचांनी गावातील अनाथ मुलाला दत्तक घेतले। प्रश्न चौथा, खालील आकृती पूर्ण करा। तर पहा इथे मध्यभागी वाली बेटांवरील विविध ललित कला, तर त्यामध्ये आपल्याला आता चौकटीमध्ये उत्तर लिहायचे आहे। इकडे नृत्य, त्याच्या खाली शिल्प आणि उजव्या बाजूला गायन, त्याखाली चित्र। आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 इयत्ता 7वी विषय हिंदी गुण 20। प्रश्न पहिला अ, उचित शब्दाद्वारा रिक्त स्थानों की पूर्ति करो। 1. सारा जग शिक्षामय करना हमने सोचा मन में ठानी, जवाब है शिक्षामय। 2. मेरे लिए हरे रंग के घोड़े का प्रबंध करो, जवाब है हरे। 3. क्रोधित होकर उस चित्रकार ने सेठ से पैसे मांगे। ख. नीचे लिखे वाक्य किसने किससे कहे हैं? 1. तुम्हारे चित्र में सचमुच बहुत कमियां है, किसने? बीरबल। और किससे? चित्रकार से कहा। 2. चित्र ठीक नहीं है, दोबारा बनाकर लाओ, किसने कहा? सेठ ने। किससे कहा? चित्रकार से। ग. निम्नलिखित शब्दों को अपने वाक्यों में प्रयोग करो। 1. सुहानी, आज धरती बड़ी सुहानी दिख रही है। 2. अस्पताल, हमारे स्कूल के सामने एक बड़ा अस्पताल है। प्रश्न दूसरा, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक वाक्य में लिखो। 1. अस्पताल में कौन कौन सी सूचनाएं प्रदर्शित की गई है? जवाब है रोगी से अधिक बातें न करें, शांति बनाए रखें, ये सूचनाएं प्रदर्शित अस्पताल में की गई। 2.
जग ने किसकी शक्ति को पहचाना है? जवाब है जग ने पुस्तक और कलम की शक्ति को पहचाना है। 3. भाषा का क्या अर्थ है? जवाब है भाषा का अर्थ है कि सार्थक शब्दों का व्यवस्थित क्रमबद्ध संयोजन। प्रश्न 3. क. निम्नलिखित शब्दों के विरुद्धार्थी शब्द लिखो। 1. दुर्जन विरुद्ध सज्जन। 2. पुराने विरुद्ध नए। ग. कथन के सामने सही और गलत लिखो। 1. रोगी से अधिक बातें न करें। जवाब है सही। 2. बीरबल के न्याय से अकबर खुश नहीं हुए। जवाब है गलत। ख. निम्नलिखित शब्दों के वचन बदल लिखो। 1. कला कलाएं। 2. भाषा भाषाएं। अगला है प्रश्न 4। 3-4 वाक्यों में उत्तर लिखो। 1. भाषा समृद्ध कैसे होती है? जवाब है भाषा समृद्ध होती है इसका कारण है शब्दों के बाहर जाने और अन्य अनेक भाषाओं के शब्द आने से हमारी भाषा समृद्ध होती है। 2. शब्दों के उच्चारण के पूर्व हमें क्यों सोचना चाहिए? जवाब है हमारे मुख से उच्चारित शब्द हमारे चरित्र, बुद्धिमत्ता, समझ और संस्कारों को दर्शाता है, इसलिए हमें शब्द उच्चारण के पूर्व सोचना चाहिए। आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 द्वितीय सत्र इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान। प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 1. पेशीमध्ये हरित लवकांमुळे प्रकाश संश्लेषण होते। उत्तर आहे हरित लवकांमुळे। 2. पापण्यांमध्ये ऐच्छिक प्रकारचे स्नायू असतात। उत्तर आहे ऐच्छिक। 3. दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराईड वापरले जाते। उत्तर आहे दंतक्षय। 4. बांधकामासाठी प्रामुख्याने पोर्टलँड सिमेंट वापरले जाते। उत्तर आहे पोर्टलँड। 5. बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे ग्रास नलिकाचे कार्य आहे। उत्तर आहे ग्रास नलिका। बाकडा 2-2 नावे लिहा। 1. पदार्थ पदार्थामध्ये एक आकडा गहू, दुसरा हरभरा। 2. स्नायू स्नायूंची 2 नावं लिहूया आपण। 1. ऐच्छिक स्नायू, 2. अनैच्छिक स्नायू। 3. पेशीविषयक सिद्धांत मांडणारे शास्त्रज्ञ। तर इथे 2 शास्त्रज्ञांची नावं लिहूया। पहिले शास्त्रज्ञ आहेत M.J. स्टर्लाइडेन आणि दुसरे शास्त्रज्ञ आहे थिओडोर श्वान। प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 1. पेशी म्हणजे काय? तर उत्तर आहे सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक म्हणजे पेशी होय। 2. पाण्याचे रेणुसूत्र लिहा। तर उत्तर आहे पाण्याचे रेणुसूत्र H2O। हायड्रोजनचे 2 आणि O म्हणजे ऑक्सिजन। प्रश्न तिसरा आहे डासांची मादी चावल्याने कोणकोणते आजार होतात? उत्तर आहे डासांची मादी चावल्याने आपल्याला हिवताप, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, हत्ती रोग यासारखे आजार होतात। 2. पेशींच्या गरजा कोणत्या आहेत? तर उत्तर आहे ऑक्सिजन, पाणी आणि पोषक तत्वे या पेशींच्या मुख्यत्वे 3 गरजा आहेत। प्रश्न तिसरा जोड्या जुळवा। अ गट आहे इकडे आणि या बाजूने ब गट। तर आपल्याला इथे 1, 2, 3 अशा जोड्या लावायच्या आहेत त्यांच्या। पहिला आहे कॅल्शियम, तर कॅल्शियमची जोडी आहे Ca। दुसरा आहे पोटॅशियम, तर पोटॅशियमची जोडी आहे P। आणि तिसरा आहे कार्बन, तर कार्बनची जोडी आहे C। प्रश्न चौथा कारणे लिहा। 1. जमीन मशागतीमध्ये माती खाली वर करतात। उत्तर आहे कारण मातीमध्ये उपकारक जीवाणू असतात, त्यांच्यामुळे खत निर्मिती होते आणि तसेच काही जीवाणू मातीत असणाऱ्या नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण करतात आणि या जीवाणूंमुळे नायट्रोजनची निकड भासते आणि म्हणून पिकांची योग्य वाढ होण्यासाठी
जमीन मशागत मध्ये आपल्याला माती खालीवर करावी लागते. 2. मादक पदार्थांचे सेवन करू नये. उत्तर, कारण मादक पदार्थांच्या सेवनाने आपल्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो. तंबाखू, सिगारेट अशा पदार्थांच्या सेवनाने कॅन्सर सारख्या अत्यंत भयानक रोगाला ते आमंत्रण देतात. शरीरातील विविध इंद्रिय संस्थांचे कार्य मादक पदार्थांच्या मुळे बिघडू शकते आणि म्हणून मादक पदार्थांचे सेवन करू नये असे आपल्याला वारंवार सांगितले जाते. आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2, इयत्ता 7वी, विषय समाज अभ्यास. प्रश्न पहिला अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. बहिर्जी नाईक हा शिवरायांच्या हेर खात्याचा प्रमुख होता. उत्तर आहे बहिर्जी नाईक. 2. सिंहगड जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे हे धारातीर्थी पडले. उत्तर आहे तानाजी मालुसरे. 3. बुधभूषण हा ग्रंथ संभाजी महाराज यांनी लिहिला. उत्तर आहे संभाजी महाराज. 4. राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र होत. उत्तर आहे राजाराम महाराज. प्रश्न दुसरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. चौथाई म्हणजे काय? उत्तर आहे चौथाई म्हणजे महसुली उत्पन्नाचा 1/3 भाग होय. 2. राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली? उत्तर आहे राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्य रक्षणाची जबाबदारी रामचंद्र अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्यावर सोपवली. 3. शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटके प्रसंगी जोखीम पत्करणारे कोण? उत्तर आहे शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटके प्रसंगी जोखीम पत्करण्याचे हिरोजी फर्जद व मदारी मेहतर होय. 5. घोडदळातील सर्वोच्च अधिकारी कोण होता? उत्तर आहे घोडदळातील सर्वोच्च अधिकारी सरनोबत होता. प्रश्न तिसरा अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. कायदा सर्वांसाठी सारखाच आहे. 2. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुला-मुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे. उत्तर आहे शिक्षण. ब. आकडा. मूलभूत हक्क म्हणजे काय? उत्तर आहे प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील गुणांचा किंवा कौशल्यांचा विकास साधण्यासाठी जे घटक आवश्यक असतात त्यांना अधिकार किंवा हक्क म्हणतात आणि मूलभूत अधिकार व्यक्तीला जन्मताच मिळतात. प्रश्न चौथा अ. आकडा. चूक बरोबर ते लिहा. 1. वृक्ष लागवड केल्याने मृदेची धूप कमी होते. उत्तर आहे बरोबर. 2. विषुव दिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात. उत्तर आहे बरोबर. 3. सर्वच देशात सारखी ऋतू असतात. उत्तर आहे चूक. ब. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. ह्युमस म्हणजे काय? उत्तर आहे ह्युमस म्हणजे मृदेतील विघटित झालेल्या जैविक पदार्थ होय. 2. अयन दिन म्हणजे काय? उत्तर आहे ज्या दिवशी पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो त्या दिवसाला अयन दिन असे म्हणतात. तिसरा प्रश्न. पृथ्वीचा आस कललेला नसता तर काय झाले असते? उत्तर आहे पृथ्वीचा आस कललेला नसता तर वर्षभर हवामान तेच राहिले असते. 4. उत्तरायण कालावधी लिहा. उत्तर आहे उत्तरायण कालावधी हा 22 डिसेंबर ते 21 जून पर्यंत असतो. 5. 22 डिसेंबर रोजी आपल्याकडे कोणता ऋतू असतो? उत्तर आहे 22 डिसेंबर रोजी आपल्याकडे हिवाळा हा ऋतू असतो. 6. संविधानात नमूद केलेले आपले हक्क कोणते? उत्तर आहे संविधानात नमूद केलेले आपले हक्क म्हणजे समानता, स्वातंत्र्य आणि शोषणाविरुद्धचा हक्क आहे. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.